नमस्कार. टीईटी प्लस सरळ सेवा विथ रुक्मिणी या चॅनलमध्ये मी स्वतः रुक्मिणी तुमचं स्वागत करते. बघा, आपली आता टीईटी ही येणारी टीईटी ही 21 जूनला होणार आहे. तरी त्या टीईटीसाठी आपण मानसशास्त्र सिरीज आणि सामाजिक शास्त्र सिरीज, त्याचप्रमाणे राज्यशास्त्राचे महत्त्वाचे घटक याच्यामध्ये घेणार आहे. आणि गणिताच्या काही थोड्याशा ट्रिक्स आणि मराठी या जशा गोष्टी आपल्याला याच्यानुसार टीईटी नुसार जसजसे प्रश्न कोणत्या प्रकारे विचारले जातात किंवा कशावर फोकस आहे या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता याच्या मागे आपले 10 ते 15 लेक्चर्स सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्राची झालेली आहेत आणि ती तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. आता आपला नवीन टॉपिक आज आपण घेणार आहोत अध्ययन, परंतु आपलं ठरल्याप्रमाणे त्याच्या अगोदर आपले 5 प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचं आन्सर काय असू शकेल हे आपण पहिलं बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, मुले आणि मुलींमधील गट करून राहण्याची वृत्ती टिंबटिंब या काळात अधिक असते. बघा, मुले आणि मुलींमधील गट आपण ज्यावेळी बाल विकासाच्या अवस्था शिकलो त्यावेळी मी सांगितलं होतं की हे वैशिष्ट्य कुमारावस्थेमध्ये असते. म्हणजे मुलं आणि मुली एक गट करून राहण्याची जी त्यांची वृत्ती असते ती कुमारावस्थेमध्ये घडत असते. आता याचं ऑप्शन होतं बाल्यावस्था, शैशवावस्था, कुमारावस्था आणि तारुण्यावस्था. आता बघा, दुसरा आहे आपला प्रश्न, बंडखोर वृत्ती व आक्रमकता टिंबटिंब या कालावधीत दिसते. आता इथं बघा ऑप्शन आहेत प्रौढावस्था, कुमारावस्था, शैशवावस्था आणि बाल्यावस्था. आता इथं आपल्याला बंडखोर वृत्ती आणि आक्रमकता हा गुण लहान मुलांमध्ये पण दिसतो, परंतु त्याच्यासोबत बंडखोर वृत्ती ही लहान मुलांमध्ये दिसत नाही. कारण बंडखोर वृत्ती हा 2 अर्थाचा शब्द आहे आणि तो 2 अर्थाचा शब्द लहान मुलांमध्ये किंवा शैशवावस्थेमध्ये तो दिसून येत नाही. त्याच्यामुळे शैशवावस्था आणि बाल्यावस्था हे ऑप्शन कट झालेले आहेत. प्रौढावस्थेमध्ये या वृत्ती प्रौढावस्थेमध्ये दिसून येत नाहीत, म्हणून प्रौढावस्था देखील हा ऑप्शन आपला इथंच कॅन्सल होऊन जाईल. ऑप्शन उरतो आपला ऑब्व्हियसली कुमारावस्था. आता पुढचा प्रश्न आहे बघा, अमूर्त व तर्कशुद्ध विचार टिंबटिंब या अवस्थेत चांगल्या प्रकारे जमतो. म्हणजे बघा, आता पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, उत्तर कुमारावस्था आणि उत्तर शैशवावस्था. आता बघा, अमूर्त अवस्था म्हणजे काय? थोडक्यात जर अमूर्त हा शब्द जर स्पष्ट करायचा झाला तर ज्या अशा गोष्टी ज्याच्यापर्यंत आपण एक त्या गोष्टीला आपण हात घालू शकत नाही, स्वतःहून आपण त्या गोष्टीला हात लावू शकत नाही, त्या गोष्टी म्हणजे अमूर्त गोष्टी. तर बघा, अमूर्त आणि तर्कशुद्ध विचार हे लहान मुलांमध्ये तर असू शकत नाहीत, कारण तेवढी त्यांची जी ब्रेन कॅपॅसिटी आहे ती डेव्हलप झालेली नसते तिथपर्यंत की ते तर्कशुद्ध विचार करू शकतील किंवा ते अमूर्त विचार करू शकतील. त्याच्यामुळे हे ऑप्शन तर येथेच आपलं पूर्व बाल्यावस्था असेल, त्याच्यानंतर उत्तर बाल्यावस्था असेल आणि शैशवावस्था असेल, हे 3 ऑप्शन आपले कट होऊन जातात आणि ऑप्शन आपला एकच उरतो, उत्तर कुमारावस्था. चौथा प्रश्न आहे, अंगठा चोखणे व नखे कुरतडणे या कृती असणाऱ्या मुलांना टिंबटिंब मुले असं म्हटलं जातं. काय प्रश्न आहे बघा, अंगठा चोखणे आणि नखे कुरतडणे या ज्या कृती घडल्या जातात त्या मुलांना काय म्हटलं जातं? पहिलं बघा, गुन्हेगार मुलं. हा ऑप्शन म्हणजे असाच कॅन्सल होऊन जाईल, कारण ही वृत्ती फक्त गुन्हेगार म्हणजे गुन्हे करणाऱ्या मुलांमध्येच असेल असं नाही. मागासलेली मुलं मागासलेली आहेत म्हणून त्यांच्याकडं सवयी खराब आहेत असं देखील आपण तर्क अनुमान मांडू शकत नाही. मानसिक आरोग्य असलेली मुले, हा इथं आपण थोडंसं जर विचार केला तर मानसिक आरोग्य असं आपल्या वाचनामध्ये थोडंसं गफलत होऊ शकते आणि हे मिस्टेक जास्त प्रमाणात आपल्या परीक्षेमध्ये होत असते. इथं बघा काय म्हटले, मानसिक आरोग्य असलेली मुले, म्हणजे मानसिक आरोग्य असलेले, ज्याचं मानसिक आरोग्य चांगलं आहे त्या मुलांमध्ये का या वृत्ती जाणवून येतील? तर असं नाहीच आहे. मानसिक कमतरता असलेली मुले, बघा ज्याची मानसिक कमतरता कमकुवत आहे अशा मुलांमध्ये नख चोखणे किंवा अंगठा चोखणे किंवा नख कुरतडत बसणे या कृती आपल्याला दिसून येतात. 5वा प्रश्न आहे बघा, हा एक उपयोजनात्मक प्रश्न आहे बघा. रूपा ही 8 वर्षाची आहे, तिला नकाशे काढणे जमत नाही. का जमत नाही? त्याचं कारण त्यांनी दिलेत खाली. तिला खूप वेळेपर्यंत पेन्सिल हातात धरता येत नाही. नकाशा काढण्याची प्रेरणा तिला मिळालेली नाही. चिन्हे वापरून नकाशा काढण्याची परिपक्वता तिच्यात नाही. तिला नकाशा काढायला शिकवलेले नाही. बघा आता, आपण म्हणत असतो की लहान मुलांचा विकास हा टप्प्याटप्प्यानं होत असतो
आणि विकास ही एक अखंड प्रक्रिया आहे, जी आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत अखंडपणे सातत्याने चाललेली असते. मग वाढ ही प्रक्रिया बघितली आपण. वाढ ही कशी आहे? तर ती खंडित प्रकारची आहे. म्हणजे ती खंडित होते काही कालावधीनंतर आणि ती संख्यात म्हणजे तिचं संख्येमध्ये मोजमाप करतो आपण वाढीचं. परंतु विकासाचं मोजमाप हे फक्त गुणात्मक होतं. संख्यात्मक मोजमाप आपण विकासाचं करू शकत नाही. मग आता इथं बघा, त्या जरी गोष्टीचा आधार घेतला, तरी तुमचे ऑप्शन डिलीट होणार आहेत. या सर्व गोष्टींची सांगड घालून पेपर सोडवायचा. पेपर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी स्वतः फर्स्ट अटेम्प्टमध्ये पेपर सुटले. सीटीटी असेल, टीईटी असेल, फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपल्याला हे पेपर सुटत असतात. परंतु बऱ्याचदा सांगणाऱ्याकडून असं सांगितलं जातं, की टीईटीचे पेपर खूप अवघड हो, अवघड असतो, पण तो तुम्ही कोणत्या पद्धतीनं सॉल्व्ह करता हे देखील तितकंच महत्वाचं आहे. अवघड असतो म्हणजे म्हणून तर त्याचा 2-3% निकाल लागतोय ना. अवघड आहे म्हणूनच लागतोय 2-3% निकाल. अवघड तर आहे, पण त्याला आपण कसं हँडल करतो हे देखील महत्वाचं आहे. आता पुढे बघा, आपण ऑप्शन बघूया त्याचे. तिला खूप वेळेपर्यंत पेन्सिल हातात धरता येत नाही. बघा, ती 8 वर्षाची आहे आणि तिला 8 वर्षाच्या मुलाला पेन्सिल हातात धरता येणारच नाही. तिला खूप वेळ लागतोय फक्त नुसती पेन्सिल धरायला. तर हे काही कारण योग्य वाटत नाहीये. आपण पुढे बघूया. नकाशा काढण्याची प्रेरणा तिला मिळालेली नाही. आता प्रेरणा ही आपण प्रेरणेवरती पण बघितलं, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. इथं काय म्हटलंय? नकाशा काढण्याची प्रेरणा तिला मिळाली नाही. आता 8 वर्षाच्या मुलीला नकाशा काढण्याची प्रेरणा म्हणजे शाळेमध्ये तरी 8 वर्षाची म्हणजे तिचं वय किती झालं? कोणत्या अवस्थेमध्ये गेली ती? तर बाल्यावस्थेमध्ये गेली. मग त्या अवस्थेमध्येच आपण तिथपासूनच नकाशा काढण्याच्या प्रेरणा देत बसतोय का आपण? तर नाही. चिन्हे वापरून नकाशा काढण्याची परिपक्वता तिच्यात नाही. बघा, हा ऑप्शन अगदीच योग्य ठरणार आहे. का तिला नकाशा काढणे जमत नसेल? का तर तिची जी शारीरिक परिपक्वता आहे, जी मानसिक परिपक्वता आहे, ती पूर्ण झालेली नाहीये. परिपक्वता येण्यासाठी आपण बघितलं, की किशोरावस्थेची उत्तरावस्था म्हणजे उत्तर किशोरावस्था आणि कुमारावस्था याच्यामध्ये या 2 टप्प्यांमध्ये मुलांमध्ये काय यायला लागते? तर परिपक्वता यायला लागते. परंतु तुम्ही म्हणाल 8 वर्षाच्या मुलीला म्हणजे बाल्यावस्थेमध्येच तिला जर नकाशा काढायला जमलं पाहिजे, तर हे असं होणार नाही. कारण तेवढी तिची शारीरिक, मानसिक कोणत्याही प्रकारची परिपक्वता ही कंप्लीट झालेली नसते. मग हा ऑप्शन अगदीच परफेक्ट आहे आणि असाच आपण प्रश्न सोडवताना देखील विचार करायचा आहे. पुढचा आहे बघा, तिला नकाशा काढायला शिकवलेले नाही. नकाशा काढायला जरी शिकवलेलं नसेल मी म्हटलं, तरी पण बघा, लहान मुलं ही अनुकरण प्रिय असतात. जर शिक्षकाने समजा नुसतं पुढे सांगितलं, की तुम्ही नकाशा काढा. अशा प्रकारचा नकाशा आहे तुम्ही काढा. ते थोडा तरी प्रयत्न करतील. निदान पेन्सिल धरतील, वाकडा-तिकडा नकाशा काढतील. अ, असं काहीतरी करतील ते. परंतु ते शिकलेले नाहीत म्हणून शांत बसणार नाहीत. म्हणजे आपला ऑप्शन कट टू कट क्लिअर उत्तर असलेला ऑप्शन कोणता झाला? तर चिन्ह वापरून नकाशा काढण्यासाठी तेवढी त्यांची परिपक्वता झालेली नसते. आता एक 5 प्रश्न झाले आपले. 6वा प्रश्न घेऊया. तीव्र तार्किकता वयाच्या टिंब-टिंब या कालावधीत विकसित होते. तीव्र तार्किकता बघा, ह्या ज्या सगळ्या अमूर्त गोष्टी आहेत ना, अमूर्त गोष्टी, काय म्हणत आहे मी? अमूर्त गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टींचा विकास हा जर कसाही तुम्हाला फिरवून प्रश्न विचारला, तर इथे एक लक्षात ठेवायचं, की ज्या सगळ्या प्रकारच्या अमूर्त गोष्टींचा जो विकास होत असतो, जी ग्रोथ होत असते, ती कुमार अवस्थेपासून सुरुवात होते. मग कुमार अवस्था ही 13 ते 19 किंवा 13 ते 18 असा देखील कालावधी त्याचा ग्राह्य धरला जातो. तर त्या कालावधीमध्ये कुमार अवस्था असते. मग ज्यावेळी अमूर्त विचारांच्या कन्सेप्ट असतील, त्याच्या बेसवर काही क्वेश्चन्स येत असतील, तर ते तुम्ही कुठं घेऊन जाणार आहेत त्याला? तर कुमार अवस्थेमध्ये. तर बघा, तीव्र तार्किकता वयाच्या टिंब-टिंब या कालावधीत विकसित होत असते. तर इथं आपल्याला कुमार अवस्थेचा कालावधी मेन्शन करणं गरजेचं आहे. ऑब्व्हियसली उत्तर त्याचं येणार आहे 13 ते 19 वर्ष. हे झाले आपले 5-6 प्रश्न आपण घेतले. आता आपला टॉपिक सुरू होतोय अध्ययन. आता बघा, अध्ययन ही एक सातत्यानं आणि कंटिन्युअसली घडणारी प्रक्रिया आहे. जन्मापासून
आपण जे ज्या काही कृती करतो त्या आपल्या अध्ययनामध्ये येत असतात. म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत ज्या काही कृती कळत-नकळत आपल्याकडून घडत असतात, ज्या काही कृती आपल्याकडून घडून जात असतात, त्या सगळ्या प्रकारच्या कृती या अध्ययनामध्ये येत असतात. त्यातल्या काही सहहेतुक असतात. म्हणजे आपण स्वेच्छेने केलेल्या असतात. काहीतरी हेतू ठेवून केलेल्या असतात. काहीतरी आपलं उद्दिष्ट असतं. समजा आता मला शिक्षक भरतीमध्ये जायचंय, माझं ते स्वप्न आहे. तर मी काय केलं, की माझं उद्दिष्ट आहे ते. काही जरी झालं तरी मला शिक्षक भरतीमध्ये जायचं आहे. भले मी एम-पी-एस-सीचा अभ्यास करत होते, परंतु माझं उद्दिष्ट होतं, माझा हेतू होता. हे झालं माझं सहहेतुक अध्ययन आणि त्याच्यातून मी काय केलं मग त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केलं. काही शोधनात्मक हालचाली केल्या, काही प्रेरणा माझ्या घेतल्या, आंतरिक असेल, बाह्य प्रेरणा असतील, तेवढी परिपक्वता माझ्यामध्ये निर्माण केली मी स्वतः विविध प्रकारची पुस्तके वाचून. हे झालं सहहेतुक अध्ययन. परंतु अध्ययन हे फक्त आपण शिक्षकी पेशामध्ये आहोत म्हणून आपल्याकडेच घडत आहे का? तर नाही. अध्ययन हे प्रत्येक व्यक्ती जगत असतो. प्रत्येक व्यक्तीकडून अध्ययन घडत असतं. फक्त ते अध्ययन सहहेतुक आहे, की हेतू न ठेवता केलेला आहे किंवा त्या हे अशा वेगवेगळ्या प्रकारचं अध्ययन घडत असतं. परंतु अध्ययन हे सातत्याने आपल्याकडून घडून येत असतं मरेपर्यंत. मग त्याच्यामध्ये बघा सतत काहीतरी नवं शिकणं, कौशल्य असतील, ज्ञान असतील, क्षमता असतील, काही वृत्ती असतील, या सतत आपण काय करत असतो, वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा अध्ययनाच्या वेगवेगळ्या टप्प्यामधून आपण स्वतःमध्ये आत्मसात करत असतो. आणि यालाच मानसशास्त्रीय भाषेत म्हणजे ज्ञान असतील, कौशल्य असतील, क्षमता असतील, काही वेगवेगळ्या प्रकारच्या कृती असतील, भावनिक जी ही आहे, भावना कशा व्यक्त करायच्या, सर्व गोष्टी जे आपण शिकत असतो, त्याला आपण मानसशास्त्रीय भाषेत जर याचा एक मानसशास्त्रीय भाषेत त्याची परिभाषा मांडायचं झालं, तर त्याला अध्ययन असं म्हटलं जातं. तर मग ह्या अध्ययनाच्या आपण थोड्याशा संकल्पना लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण या 2च संकल्पना मी सांगणार आहे. मी तुम्हाला अजिबात जास्त काही सांगणार नाही. फक्त जे परीक्षा बेस आहे, कारण आपली परीक्षा जवळ आली आणि जे परीक्षेसाठी उपयुक्त आहे, तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, गॅरेट यांची व्याख्या लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. गॅरेट काय म्हणतात, की नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन. ज्या कृतीमुळे आपण करू शकतो म्हणजे नव्या परिस्थिती, ज्या आपल्यासमोर परिस्थिती येईल त्याला जे आपण सामोरं जाण्याचं आयोजन आपल्याकडून होतं त्याला काय म्हणायचं तर अध्ययन असं म्हटलं जातं. म्हणजे नवीन परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करतो किंवा करू शकतो, ही गॅरेट यांची व्याख्या आहे, त्याला अध्ययन असं म्हटलं जातं. आणि दुसरी आहे बघा नॉर्मन मन. ह्या दोन्ही व्याख्या खूप महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. अध्ययन ही त्यांच्या मते अध्ययन ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात कायमस्वरूपी बदल घडून येतात, टिकाऊ पद्धतीचे बदल घडून येतात. म्हणजे त्यांच्या नॉर्मन मन काय म्हणत आहेत, तर हे हेतूपूर्ण तर असतातच, परंतु ते कायमस्वरूपी टिकणारे असतात, टिकाऊ स्वरूपाचे असतात ते. असं नॉर्मन मन यांचं म्हणणं आहे. इथं तुम्हाला व्याख्येवरती देखील उपयोजनात्मक प्रश्न तयार करतात ते. आणि विचारला गेला आपल्या टीईटी मध्ये व्याख्येवरती पण उपयोजनात्मक प्रश्न येतो. म्हणजे व्याख्या पाठ करायची म्हणून नाही करायची, तर त्यातला प्रत्येक शब्द समजून घ्यायचा, कारण व्याख्येत खूप काही दडलेलं असतं. आता बघा आपण अध्ययनाचं स्वरूप आणि वैशिष्ट्य बघणार आहेत. हे खूप महत्वाचं आहे. इथं प्रश्न येतोच तुम्हाला. आता अध्ययनाचं पहिलं स्वरूप किंवा वैशिष्ट्य आहे उद्दिष्ट. बघा, ज्यावेळी आपण अध्ययन करतो ना, त्यावेळी आपला निश्चित हेतू असणं गरजेचं आहे, निश्चित उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. त्याशिवाय अध्ययन हे चांगलं घडत नाही. जितकं आपला उद्दिष्ट किंवा जितका आपला हेतू स्पष्ट असतो ना, तितकं आपलं अध्ययन अगदीच चांगल्या प्रमाणात घडतं. त्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचतो. परंतु तितकंच आपलं उद्दिष्ट, हेतू त्याच्यावर आपण काम करणं गरजेचं असतं आणि ते तेवढं स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं आणि त्या दिशेनं आपण काम करणं देखील गरजेचं असतं. तर उद्दिष्ट हे पहिलं स्वरूप आहे किंवा वैशिष्ट्य आहे. दुसरं आहे बघा प्रेरणा. आता प्रेरणा काय आहे? तर उद्दिष्ट गाठण्यासाठी बघा एखादं उद्दिष्ट आपल्याला कंप्लीट करायचं आहे, तर ते उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याकडे प्रेरणा असणं गरजेचं आहे. मग ती बाह्य प्रेरणा असेल, आंतरिक प्रेरणा असेल, या दोन्ही प्रकारच्या प्रेरणा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. परंतु बाह्य प्रेरणा आणि अंतर्गत प्रेरणा याच्यामध्ये जर आपण विचार केला, तर अंतर्गत प्रेरणा ही असणंच गरजेचं आहे. कारण बाह्य प्रेरणा कायमस्वरूपी टिकेलच असं नाही. परंतु आपली जी आतली प्रेरणा असते, आपल्याला स्वतःकडून मिळालेली प्रेरणा असते, ती आपण कधीही गमावत नाही आणि ती आपल्या आपण निर्माण केलेली असते. त्याच्यामुळं आंतरिक प्रेरणा असणं खूप गरजेचं आहे. पुढचं आहे बघा शोधन. जे आपण अध्ययन करतोय त्याच्यासाठी
शोधन होणं म्हणजे आपण काही चुकीचं तर अध्ययन करत नाही किंवा ते अध्ययन कंप्लीट करण्यासाठी ते जे आपण उद्दिष्ट ठरवलं आहे, ते उद्दिष्ट कंप्लीट करण्यासाठी ते आपण काही चुकीच्या तर पद्धती अवलंबत नाही ना, त्याच्यामध्ये काही चुका तर करत नाहीत ना किंवा त्या टाळण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे, या गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे. पुढचं आहे बघा हालचालींची पुनर्रचना. आता हालचालींची पुनर्रचना काय तर अध्ययन करत असताना बऱ्याचदा काय होतं, की आपल्याकडून खूपदा एकच हालचाल म्हणजे एकच कृती पुन्हा-पुन्हा घडून येत असते. एकच कृती आपल्याकडून काय होत असते, पुन्हा-पुन्हा घडत असते आणि त्याच्यामुळं काय होतं, त्या पुनर्रचनेमुळे काय होतं, तर ते आपले कौशल्य एक असं दृढ होत जातं आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे प्रगती करतो. सादरीकरण देखील आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं जमायला किंवा त्याच्यामध्ये सादरीकरणाबरोबरच सफाईदारपणा चांगल्या प्रकारे यायला आपल्या सुरुवात होत असते. पुढं आहे बघा समायोजन. समायोजन ही प्रक्रिया किंवा समायोजन हा जो टप्पा आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील आपल्याला जर समायोजन साधता येत नसेल, तर ते जगण्याला अर्थ राहत नाही व्यवस्थित. कारण आपण ज्या परिस्थिती आपल्यासमोर येत आहे, त्या जर परिस्थितीला आपण सामोरं जाऊ शकत नसेल, तर ते आपल्यासाठी चांगलं नाही आणि आपल्या जीवनासाठी देखील चांगलं नाही. त्याच्यामुळे समायोजन हे प्रत्येक गोष्टीमधलं समायोजन हे आपल्याकडं असणं किंवा ते साधणं गरजेचं आहे आणि जी परिस्थिती येईल त्यासोबत आपण वाहत जाणं तेही चांगल्या प्रकारे हे देखील गरजेचं आहे. पुढे आहे बघा आवर्तने. अध्ययन करताना काय होत असतं, की आपल्याला वारंवार एखादी कृती करावी लागते आणि त्याच्यामुळं काय होतं तर जे आपण ठरवलंय त्याच्यामध्ये अधिक सफाईदारपणा येऊन ती कृती आपल्याकडून किंवा ते अध्ययन आपल्याकडून अगदी चांगल्या पद्धतीनं होत असतं. आता बघा पुढं आहे आवर्तने झालं आपलं परिपक्वता. परिपक्वता इथं परिपक्वतेवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. कारण परिपक्वता हे जे आहे ना, परिपक्वता बघा बालकाची जी शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, या परिपक्वता जसजशा दृढ होत जातात, तसतसं अध्ययन देखील चांगलं व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळं बघा अध्ययनामध्ये परिपक्वता असणं खूप गरजेचं आहे. आणि हे परिपक्वताविषयी विचार कोणी मांडले तर अर्नॉल्ड गिझेल यांनी परिपक्वता याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आणि डीपली त्यांनी त्याच्यावर संशोधन केलेलं आहे. त्याच्यामुळे परिपक्वता हा शब्द आला आणि जर त्याच्या संबंधित मानसशास्त्रज्ञ कोण आहेत असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर बघा नक्कीच तुम्ही तिथे अर्नॉल्ड गिझेल यांचं नाव घेणं गरजेचं आहे. आता पुढचं आहे बघा आपलं मर्मदृष्टी. मर्मदृष्टी काय आहे? तर अध्ययनार्थी बौद्धिक कुवत व अनुभव यांच्या बळावर मर्मदृष्टीनं समस्येची उकल करत असतो. म्हणजे बघा जसजसं आपलं बाल विकासामध्ये जसजसा बालकांचा विकास होत जातो, तसतसं त्याच्या अमूर्त गोष्टींबद्दल विचार करण्याची प्रक्रिया, बौद्धिक क्षमता असेल त्याची, त्या एखाद्या गोष्टीबद्दल विचार करण्याची, ह्या सर्व गोष्टी दृढ होत जातात. या सर्व गोष्टी दृढ होत असतात. त्याच्यामुळं मर्मदृष्टी त्या एखादी कन्सेप्ट असेल किंवा एखादं त्यानं उद्दिष्ट ठरवलं आहे, त्याच्यातलं जर त्याला मर्म कळलं, त्या गोष्टीतला जर त्याला अर्थ कळला, तर ते त्याच्यापर्यंत पोहोचणं किंवा ती व्यवस्थित साधणं हे त्याच्यासाठी सोपं जाऊ शकतं. म्हणून मर्मदृष्टी असणं गरजेचं आहे. मर्मदृष्टी म्हणजे थोडक्यात काय तर एखाद्या गोष्टीतलं मर्म जाणणं, एखाद्या गोष्टीतलं रहस्य जाणणं, एखाद्या गोष्टीचा बोध होणं म्हणजे मर्मदृष्टी. कारण बऱ्याचदा काय होतंय, की मानसशास्त्रीय कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं, एखाद्या शब्दाचा अर्थ समजत नसल्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर गेलेलं आपल्याला जाणून येतं. तर या सर्व कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवत जा. आता शेवटची आहे बघा अखंड प्रक्रिया. अखंड प्रक्रिया आहे. अध्ययन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चालत असते. अध्ययन हे आपल्याकडून घडतच असतं आणि ते सहहेतुक घडावं त्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी देखील आणि आपल्यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. बघा अखंड प्रक्रिया अध्ययन ही अखंड प्रक्रिया आहे. आपण अध्ययनाची वैशिष्ट्ये बघितली किंवा त्याचं स्वरूप बघितलं आणि त्याच्यामध्ये बघा हे तुम्ही लक्षात ठेवा आणि आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये अध्ययनाचे सिद्धांत बघणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि 21 जूनच्या टीईटीसाठी नक्की चांगले प्रयत्न करा. फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही टीईटी सुटणार ही माझी गॅरंटी आहे. परंतु तुम्ही तसाच अभ्यास देखील करणं गरजेचं आहे. सगळ्या विषयांची सांगड घालणं गरजेचं आहे.